आणि तेवढ्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे मुंबईतल्या गोवंडी डम्पिंग सिग्नल जवळ भरधाव वेगामध्ये असणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली। घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचला आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं। यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये, मात्र ट्रकचं प्रचंड नुकसान झालंय। ही आग कशी लागली याची अद्याप माहिती समोर आलेली नाहीये। पोलीस आणि अग्निशमन दल याचा अधिक तपास करतायत। गोवंडी डम्पिंग जवळ भरधाव ट्रकला आग लागली। आग विझवण्यात आली आहे। कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र ट्रकचं प्रचंड नुकसान झालंय। आजूबाजूने जाणारी वाहनं सुद्धा अर्थातच सावध पद्धतीने चाललेली होती। ट्रकला लागलेली ही आग विझवण्यात आलेली आहे, मात्र आपण बघतोय अशा पद्धतीने आग लागल्यानंतरही पुढेच जात होता। मुंबईतल्या गोवंडी डम्पिंग सिग्नल जवळच हा सगळा प्रकार घडला। भरधाव वेगात असणाऱ्या अशा या ट्रकला आग लागली आणि हा ट्रक अशाच पद्धतीने पेटत्या अवस्थेतच धावत होता। अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचलं, आगीवरती नियंत्रण मिळवलं जात होतं। यात नशिबाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र ट्रक हा चालूच राहिलेला होता आणि त्यामुळे हा पेटता ट्रक रस्त्यावरनं फिरत होता आणि त्याच्यावरच आगीवरती त्या नियंत्रण मिळवण्याचं काम हे अग्निशमन दल करत होतं। त्यामुळे अर्थातच अग्निशमन दलापुढे ही मोठं आव्हान होतं, मात्र अग्निशमन दल पुढच्या बाजूने आपण बघतोय अग्निशमन दलाची गाडी ही पुढच्या बाजूला आहे आणि आग विझवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न हे जवानांकडून केले जात होते। परिसर रहिवासी भाग आहे आणि त्यामुळे रहिवासी भागात हा ट्रक पुढे नेला जात होता। मात्र कशा पद्धतीने आग लागली आणि त्यानंतर आग खाली पडत होती, रस्त्यावरती सुद्धा आग खाली पडत होती आणि त्यानंतर हा ट्रक जो आहे तो पुढे नेण्यात आला। कोणती दुर्घटना घडू नये यासाठी या भागातनं हा ट्रक हलवला गेला। अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न केले आणि या भागातनं हा ट्रक पुढे हलवलेला आहे। गोवंडीतला जो अतिशय गजबजलेलं ठिकाण आहे अशा ठिकाणी या ट्रकला भीषण आग लागली। कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अग्निशमन दलानं ही क्लुप्ती लढवली।